मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. आता आपण बघूया 3 मिनिटात 30 बातम्यांचा आढावा. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग 16 आणि 17 मध्ये आपलं शक्ती प्रदर्शन केलं. उमेदवारांनी ढोल ताशाच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. रॅलीत शेकडो पुरुष आणि महिला सहभागी झाल्यानं संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. भाईंदरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी श्रद्धा बनेला भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली. वनिता बने यांना तात्काळ मीरा रोड इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वसई विरार पालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लीगल सेल विभागाच्या नेहा सुरेश दुबे यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शीतल भंडारींनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी नगरसेविका शीतल भंडारी यांनी भाजपला रामराम करत मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी नाकारल्यानं नाराज झालेल्या शीतल भंडारी यांनी भाजपवर आरोपही केले आहेत. ठाण्यात भाजप शिवसेना युती होईल असं सांगितलं जात होतं, पण जागा वाटपावरून सतत फिसकटत असलेल्या बैठकांमुळे ठाण्यात युती होणार का नाही याची चर्चा रंगली असताना अनेक दिग्गजांचं तिकीट कापून भाजप आणि शिवसेनेने अखेर ठाणे मनपात युती केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अखेर संपली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी 15 जानेवारीला निवडणूक होते आहे. त्यासाठी हजारोंच्या संख्येत उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. पनवेलमध्ये भाजप महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. भाजप उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले आहेत. भाजप उमेदवार ममता प्रीतम म्हात्रे यांनी देखील अर्ज दाखल केला. विकासाचं ध्येय ठेवत उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले असल्याचं उमेदवारांनी म्हटलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्षपदी मिलिंद कांबळे यांची नियुक्ती केली आहे, तर सहउपाध्यक्षपदी सोहेल सुभेदार यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी ही नियुक्ती केली आहे. राखी जाधवांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कांबळे आणि सुभेदारांवर जबाबदारी दिली आहे. भिवंडीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी माजी महापौर विलास पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच त्यांचा मुलगा मंगेश पाटील आणि इतर 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईकरांच्या सेवेसाठी भुयारी मेट्रो आणि बेस्ट प्रशासन सज्ज झालंय. 31च्या संपूर्ण रात्री भुयारी मेट्रो ॲक्वालाईनची प्रवासी सेवा सुरू राहणार आहे. तसंच यावेळी बेस्टच्या जादा बसेसही धावणार आहेत. इंडिगो कंपनीच्या विमानसेवेचा गोंधळ निर्माण झाल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी डीजीसीएनं कंपनीला सेवेत कपात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार इंडिगोने देशातील 24 मार्गावरील विमानसेवेत कपात केली. त्यामुळे 130 विमानांची कपात केली असून मुंबई दिल्ली, मुंबई बंगळुरू, दिल्ली बंगळुरू मार्गावर सेवेत मात्र कपात केलेली नाही. अडवली गावातील भातसा नदीवर दशक्रिया आणि इतर विधीसाठी येणारे नागरिक आपली वाहनं बेशिस्तपणे लावत असल्यानं वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना, शाळकरी विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला वाहतूक कोंडीचा फटका बसतोय. म्हणून ग्रामपंचायतीनं पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या ब्लॉकचा नागरिकांना चांगलाच फटका बसलाय. सोमवारी 15 डब्यांच्या लोकल आणि एसी लोकलच्या मिळून 98 फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे नववर्षाच्या सुट्टीनिमित्त मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे चांगलेच हाल झाले आहेत.